नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि हा आपला व्लॉग आहे 2 जो की राजगडाबद्दल आहे. कारण का पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे राजगड कव्हर करू शकलो नाही. तर आत्ता आपण जाणून घेऊया संजीवनी माची. म्हणजे संजीवनी माची मी मागील व्हिडिओत देखील कव्हर करण्याचा प्रयत्न केला परंतु झाला नाही. तर तुम्हाला माहीत आहे का राजगडाला दुहेरी तटबंदी का असेल? दुहेरी तटबंदी केवळ दगड नसून ते स्वराज्याच्या सुरक्षिततेची अभेद्य अशी भिंत होती. आकस्मिक धोके टाळण्यासाठी केलेली ही दूरदृष्टी महाराजांच्या नियोजनबद्धतेची साक्ष देत होते. नैसर्गिक आपत्ती किंवा दीर्घकाळाच्या वापरामुळे तटबंदीचा काही भाग ढासळण्याची शक्यता असते. अशा वेळी दुसरी तटबंदी किल्ल्याची सुरक्षा कायम ठेवत असते. दारुगोळा कोठार. अनेकदा या माचीवर दारुगोळा कोठारे किंवा धान्याची कोठारे ठेवली जात, कारण ही जागा तुलनेने सुरक्षित मानली जाते. त्यामुळे संजीवनी माची ही दुहेरी तटबंदी ही केवळ स्थापत्यकलेचा नमुना नसून स्वराज्याच्या संरक्षणाची एक अभेद्य चौकट होती. आणि हे बघा, मारुती रायाची कोरीव काम केलेली मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. बजरंगबली की संजीवनी माचीवरील दोनही तटबंदी अजून देखील शाबूत आहेत. यावरूनच आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि संरक्षण कला. केवळ एकच तटबंदी न बांधता दुहेरी तटबंदीची योजना करून त्यांनी किल्ल्याला अभेद्य बनवले. राजगड किल्ल्याची तटबंदी ही बघा अशी खूप अशी पसरलेली दिसून येते आपल्याला. बघा मस्त असं वातावरण तर आहे, ऊन पडले, दमलोय आम्ही थोडेसे. बघा वगैरे. हाय, आता आम्ही चाललो आहोत पद्मावती माचीला आणि आम्ही जिथे गाडी लावली तिथली ट्रॅफिक बघा. आजची इकडून 2, 3, तिसऱ्या नंबरची आमची गाडी आहे आणि सगळीकडनं आम्ही जातोय खरे, पण ऑन दी बॉर्डर. म्हणजे एक पाऊल इकडं एक पाऊल तिकडं, सत्यानाश, स्वर्गाची चाहूल पुढचं पाऊल, अशी गत झालेली आहे आमची. आणि माझे टीममेट्स पुढे आहेत 2. एक हरवलाय म्हणजे तो आमच्यासोबत फक्त चढायला होता, नंतर तो गायब झाला. मग आम्ही पण जास्त काही लक्ष दिलं नाही. जाऊ द्या, ज्याच्या त्याचे मर्जीनुसार तो स्वतःचं काही डिसिजन घेऊ शकतो, असं असावं. मे बी तो आमच्याशिवाय 2 ट्रेक जास्त केले असतील. पुढे बघा, हा समोर दिसतोय, हा तोरणा किल्ला आहे. मंदिर माझ्या नजरेत पण नाही दिसत, पण याला दिसतोय भाई ब्लर. हा हाय हाय हाय, बघा वाट. हा भाई, आत्ताच आलेल्या सूत्रानुसार कळलंय की इथे पाय घसरतात, त्यामुळे व्हिडिओ पॉज करतोय. हे बघा समोरचा आपला बाले किल्ला. आणि आम्ही हे बघा जिथे झूम केलंय ना तिकडून आम्ही स्टार्ट केलेली ट्रेक, जी की अशी बाजूबाजूची कॉर्नरनी आम्हाला तिकडे म्हणजे संजीवनी माची जी आपण बघितली तिथपर्यंत नेला. आणि परत एकदा आम्ही आता बाजूने वळण पूर्ण मारून इकडे आलो आहोत बाले किल्ल्याच्या इकडे. आणि आता आम्ही चाललो पद्मावती माचीला. व्हिडिओ आवडल्यास की लाईक करा. हे बघा इकडे आहे पद्मावती माची आणि इकडे म्हणजे चुना मिक्स करण्यासाठी काहीतरी एक यंत्रणा आहे मिक्सरसारखं. म्हणजे किल्ल्याचं बांधकाम चालू आहे असं बोलता येईल. जिथे जिथे ढासळलं आहे तिथे त्यामुळे इथे चुन्याच्या घाण्याचं आपल्याला मिक्सर बोलता येईल, मिक्सर दिसतो. समोर दिसतोय तो आहे रामेश्वर मंदिर आणि बाजूचा मंदिर देखील आपण पाहू. आमचा नाश्ता जेवणाचा टाइम झाला आहे, पण राईस संपलाय. कुठं आहे मिक्स. आणि आजचे शेफ आहेत
क्षत्रिय रवी क्षत्रिय. हा बघा आमचा हरवलेला साथी, आमचा गाईड जो की हरवलेला, तो आम्हाला सापडलेला आहे. डायरेक्ट आम्ही नेपाळवरून इम्पोर्ट केला भेळवाला आमचा. हा सँडविच ओपन करून दाखवशील का? हा बघा कोपरोलीचा माणूस आहे हा, सोहम म्हात्रे म्हणून याचं नाव आहे. भेळ सँडविच. हे आता बनलेलं आहे फ्रेश ताजी ताजी गरम गरम मॅगी उर्फ हा शेफ आहे मास्टर शेफ. प्युअर लॉस. 2.5 मॅगी टाकल्याने 2 मसाले टाकले फक्त. हा असा उलटा गणित केलं. अरे हा बघा हा समोर जो दिसतोय तो आहे पद्मावती तलाव. आणि इकडे म्हणजे गडाची डागडुगीकरण असं चालू आहे. हे बघा समोरला दिसत असेल. आणि तिकडे मेन म्हणजे वाळू वगैरे किंवा दगड वगैरे अशी हे आहेत. आणि इकडे माल चालवला दिसतो बघा. ही बाजूची तटबंदी वापस म्हणजे बनवण्याचा प्रयत्न एक चालू आहे. हे बघा इथे बॅरिकेड नाही आहे म्हणून वायरीचा वापर केला आहे. सेफ्टी +100. हां खूप एवढ्या माचीच आहे. संपूर्ण राजगड पाहून झाला, पण बालेकिल्ला राहिलेला. स्वराज्याची साक्ष देणारा हा सर्वोच्च भाग अजून आमच्यासाठी एक मोठा असा आव्हान होता. तिथे पोहोचण्यासाठी एकच वाट, ती म्हणजे अरुंद एकेरी वाट. समोरून कोणी येत असल्यास खालच्यांनी थांबणे किंवा वरच्यांनी वाट करून देणे अनिवार्य होते. आणि मग अखेरीस तो क्षण आला. कशीबशी वाट काढत थकवा असतानाही बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. तिथे पोहोचताच नकळत एक दीर्घ श्वास बाहेर पडला. तो केवळ थकवा दूर करणारा नव्हता, तर संघर्षानंतर मिळालेल्या यशाचा आनंद देणारा होता. समोर दिसणारा असा अथांग असा परिसर आणि बालेकिल्ल्याची भव्यता पाहून क्षणभर आम्ही सारे स्तब्ध झालो. हेच तर महाराजांचे खरे स्वराज्य. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर आपल्याला थेट इतिहासात प्रवेश केल्यासारखे वाटते. तिथे दिसणारे सदर, जुन्या वाड्यांचे अवशेष आणि आजही तग धरून उभ्या असलेल्या भिंती, यावरून आपल्याला त्यावेळच्या संपन्नतेची आणि संरक्षणाच्या नियोजनाची कल्पना येते. प्रत्येक वास्तूचा कोपरा न कोपरा आपल्याला एक नवीन कहाणी सांगतो. हे अवशेष आहेत, सहसा आपण असंच बोलू शकतो. बघा चंद्रकोर तलाव देखील आपल्याला दिसतोय. एकदम असा वातावरण खूप चांगलं आहे, परंतु दमलोय आता. बालेकिल्ल्यावरून दिसणारे सुंदर असे दृश्य, तसेच खालून देखील हे आपल्याला दृश्य दिसलं होतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच असेल. आणि हे इतकं सुंदर व्ह्यू आहे इकडून बघण्याचं. ब्रह्मेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर तेथील शांतता आणि परिसरामुळे ट्रेकचा वेगळाच अनुभव येतो. बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी वसलेले हे मंदिर महाराजांच्या कर्तृत्वाचे एक प्रतीक मानले जाते. हे बघा इथे आपल्याला वाड्याचे अवशेष दिसतात आणि इकडे देखील काहीतरी आहे, बट इट वॉज अ जोक. वी आर जस्ट किडिंग गाइज. अरे नथिंग वाटते.
हे बघा मी पुन्हा आमची हा बोरच आहे तो जो मोठा दिसत होता. हां हे बघा मी पुन्हा दाखवते. ही पार्किंग आहे, इकडनं आम्ही आलोय. पहिले आम्ही इकडे होतो, नंतर इकडे आलोय. आता एकदम टॉपला जो की आहे बाले किल्ला. मी आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे हे बघायला आलोय. राजगडात कसा दिसतोय नेमकी व्हिडिओजमध्ये खूप बघितलाय. आजच्या आपल्या या रोमांचक प्रवासाची सांगता इथेच होत आहे. मला तरी वाटत आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पहिली राजधानी असलेला हा मॅजेस्टिक राजगड किल्ला पूर्णपणे एक्सप्लोर केला आहे. गडाच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभवलेला इतिहास, पाहिलेली पराक्रमाची साक्ष आणि इथली निसर्गरम्यता खरोखरच अविस्मरणीय ठरली. तुम्हा सर्वांना ही व्हिडिओ बघून मला प्रोत्साहन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी पुन्हा भेटूया. बाय.